गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्रात एक विषय मोठ्या प्रमाणात चर्चेला जातोय। हा विषय आहे औरंगजेबाच्या कबरीचा। काही दिवसांपूर्वी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाच्या बाबतीत एक वक्तव्य केलं। औरंगजेब हा क्रूर राजा नव्हता, त्याच्या काळात त्याने अनेक मंदिरे उभारली होती। त्याच्या या विधानावरून मोठा गदारोळ पाहायला मिळाला। त्यानंतर अबू आझमी यांचं निलंबन देखील करण्यात आलं। मात्र त्या प्रकरणावरून सुरू झालेला वाद आता टोकाला गेलेला पाहायला मिळतोय। आझमी यांनी केलेल्या विधानानंतर आमदार नितेश राणे यांनी औरंगजेबाची कबर फोडण्याची मागणी केली आहे। भाजपच्या अनेक आमदार व मंत्र्यांनी त्यांच्या या मागणीचं समर्थन केलं। खासदार उदयनराजे यांनी देखील नितेश राणे यांना पाठिंबा दिला। राजकारण्यांकडून ही मागणी होत असताना आता विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने देखील औरंगजेबाची कबर फोडण्यासाठी टोकाची भूमिका घेतली आहे। मात्र यामुळे औरंगजेबची कबर असलेल्या खुलताबाद येथे तणावाची परिस्थिती पाहायला मिळते। या सर्व परिसराला पोलीस संरक्षण देण्यात आलं आहे। मात्र ही कबर हटवणं शक्य आहे का? या कबरीला संरक्षण का आहे? हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू। नमस्कार, मी निरंजन आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली इन्फोवारी। औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने आक्रमक भूमिका घेतली आहे। शनिवारी अहिल्यानगर येथे विश्व हिंदू परिषदेकडून पत्रकार परिषद घेत 17 मार्च रोजी सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना निवेदन देणार असल्याचं सांगितलं। तर बजरंग दलाने देखील कबरीच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली। जर औरंगजेबाची कबर फोडली नाही तर अयोध्येतील बाबरी मशिदीची पुनरावृत्ती होईल। संभाजीनगर येथील लाखो हिंदू एकत्र येऊन कारसेवा करतील असा इशारा बजरंग दलाने दिला आहे। त्यामुळे औरंगजेबाची कबर असलेल्या छत्रपती संभाजीनगर येथे मोठा पोलीस फौजफाटा लावण्यात आलाय। कबरीकडे जाणाऱ्या प्रत्येक जणांची तपासणी होते। औरंगजेबाची कबर फोडण्याचा इशारा देणारे छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांना जिल्हाबंदी करण्यात आली आहे। 29 मार्च रोजी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त मिलिंद एकबोटे खुलताबाद येथे येणार असल्याचं पोलिसांना सांगण्यात आलं होतं। याच अनुषंगाने मिलिंद एकबोटे आणि त्यांच्या समर्थकांना 16 मार्च ते 5 एप्रिल पर्यंत जिल्हाबंदी करण्यात आली आहे। महाराष्ट्रात कबरीचा विषय गाजत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील माध्यमांना प्रतिक्रिया देताना ही कबर हटवली जावी असं प्रत्येकालाच वाटतंय। फक्त काही गोष्टी कायद्यानं कराव्या लागतात, कारण ती कबर संरक्षित आहे। काँग्रेसच्या काळात त्या कबरीला ASIचं संरक्षण मिळालं आहे असं फडणवीस म्हणाले। मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर कबर हटवण्यास तांत्रिक व कायदेशीर अडचणी असल्याचं समजलं। खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर भारतीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे। कबरीच्या संरक्षणाचं काम पुरातत्व विभाग करत असते। औरंगजेबाच्या कबरीला एन्शियंट मोन्युमेंट्स अँड आर्किओलॉजिकल साइट्स अँड रिमेन्स ऍक्ट 1958 द्वारे संरक्षण मिळालं आहे। या कायद्यात कोणतेही स्मारक जे 100 वर्षापूर्वी जुनं आहे ते केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय तोडता येत नाही। औरंगजेबाच्या कबरीला ASIच्या नियमानुसार आणि कायद्यानुसार संरक्षण असल्याचे यावरून स्पष्ट होतं। यासोबतच संविधानाच्या कलम 49 अंतर्गत देशातल्या प्रत्येक ऐतिहासिक स्मारकाला कायदेशीर संरक्षण देण्यात येतं। कलम 51 अंतर्गत या स्मारकाचं जतन करणे हे देशातल्या प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे। औरंगजेबाची कबर हटवली जाऊ शकत नाही यामागचं कारण म्हणजे स्मारकांना सर्वोच्च न्यायालयाकडून मिळणारं संरक्षण। या अगोदर अनेक स्मारक, अगदी वादग्रस्त स्मारकांना न्यायालयाकडून संरक्षण देण्यात आलं आहे। राम मंदिराच्या बाबतीत देखील न्यायालयाने अशी स्मारकं महत्त्वाची असल्याचं सांगितलं होतं। मात्र या प्रकरणात महाराष्ट्र सरकार काय करू शकतं? पुरातत्व विभागाकडे कबर हटवण्याची मागणी करू शकतं का? राज्य सरकार पुरातत्व विभागाला एखादं स्मारक हटवण्याची मागणी करू शकत नाही, कारण हा संपूर्ण अधिकार पुरातत्व विभागाकडे असतो। मात्र राज्य सरकार हे स्मारक ऐतिहासिक वारसा स्थळाच्या यादीतून वगळण्यास सांगू शकतं। औरंगजेबाची कबर हटवण्यास आता महाराष्ट्रातील राजकारण तापलं असलं तरी यात अनेक कायदेशीर अटी आहेत। आता राज्य सरकार या सगळ्यावर काय भूमिका घेतं हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। आजच्या आपल्या व्हिडिओबद्दल प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आमचे चॅनल इन्फोरीला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। तुर्तास खूप खूप धन्यवाद।